ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा आज दिनांक 30 मे रोजी मुंबई येथे भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृतरित्या प्रवेश झाला। या प्रसंगी भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते। तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून तनपुरे यांच्या नावाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे। त्या दृष्टीने तनपुरे यांनी आज मुंबई येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व माजी खासदार सुजय विखे पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाला अखेरचा रामराम करत भाजपात प्रवेश केला। गेल्या अनेक दिवसांपासून तनपुरे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या। 2 महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री यांना जो शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती। यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाची शिफारस विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी केली होती। त्यानुसार तनपुरे यांनी पक्षप्रवेश करून 2 दिवसात पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते। तनपुरे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत। राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी तनपुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान दिला होता। पालकमंत्री विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी समक्ष भेट घेऊन निवडणूक न लढवण्याची गळ घातली होती। तनपुरे यांनीही सहकार्य केले। त्यामुळे आमदार अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता। आता त्या त्यागाची परतफेड म्हणून तनपुरे यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी देण्यात आली। या सोहळ्यासाठी राहुरी तालुक्यातून अनेक कार्यकर्ते मुंबई येथे उपस्थित होते। तनपुरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी खासदार सुजयजी विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण राहुरी तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण सर्वजणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। मी साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करेल। बरोबर जिल्ह्याचे आपले पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब, सर्वच भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ सर्व नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल। आम्हाला या ठिकाणी आज आपण प्रवेश या ठिकाणी पक्षामध्ये दिलाय आणि भविष्यामध्ये देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची देखील अपेक्षा आहे की निश्चितपणे आपल्या बरोबर या ठिकाणी आल्यानंतर आमच्या तालुक्याची 3 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे, इथल्या प्रश्नांना चांगली त्या ठिकाणी सोडवणूक त्या प्रश्नांची होईल। वेगवेगळे विशेषतः आमचा ग्रामीण मतदारसंघ आहे, विजेचे, शेतीचे, पाण्याचे प्रश्न हे निश्चितपणे आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून अधिक चालना या सर्वाला मिळेल अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे। मी आज काय जास्त खरं बोलू शकणार नाही, परंतु आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये आणि पक्ष यापुढे जी काय जबाबदारी आम्हा सर्वांवरती देईल, निश्चितपणे या जबाबदारीच्या माध्यमातून ही जबाबदारी चांगलीपणे पार पाडण्याचं काम आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करू असा विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो आणि थांबतो। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद। टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।